नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे माइंडफुलनेस. ही एक अशी जबरदस्त गोष्ट आहे जी खरं तर आपल्या मेंदूला शांत आणि जास्त फोकस्ड बनवण्यासाठी पूर्णपणे बदलू शकते. चला तर मग एका साध्या प्रश्नाने सुरुवात करूया. हा प्रश्न माइंडफुलनेस एक्सपर्ट अँडी पॅडिकॉम्ब यांनी विचारलाय. आठवून बघा बरं, आपण शेवटचा असा वेळ कधी काढला होता जेव्हा आपण खरंच काहीही करत नव्हतो. म्हणजे ना मोबाईलवर मेसेज बघणं, ना पुढचं काही प्लॅनिंग करणं, फक्त शांत बसणं. आता हा प्रश्न महत्वाचा का आहे माहितीये? कारण हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार आपण जागे असतो तेव्हा आपला जवळजवळ तब्बल 47% वेळ आपलं मन फक्त विचारांमध्ये भटकत असतं. विचार करा, जवळजवळ अर्धा वेळ. आणि हे जे मनाचं सतत भटकणं आहे ना, ते वाटत तितकं साधं नाहीये. उलट शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की जे मन सतत भटकतं ते बहुतेक वेळा आनंदी नसतं, म्हणजे एक दुःखी मन असतं. प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट आहेत रिचर्ड जे डेव्हिडसन. ते सांगतात की वर्तमानात न राहण्याची किंवा सतत विचारात हरवून जाण्याची ही जी सवय आहे ना, तीच आपल्या समाजात खूप मोठ्या समस्या निर्माण करते. जसं की लक्ष न लागणं, एकटेपणा वाढणं आणि अगदी डिप्रेशनसारखे गंभीर आजार. मग आता प्रश्न हा येतो की या सततच्या भटकण्यावर, या विचलनावर उपाय काय? तर उत्तर आहे माइंडफुलनेस. माइंडफुलनेसची संकल्पना खूप सोपी आहे, पण तितकीच पॉवरफुल सुद्धा. जॉन कबाट-झिन, जे या क्षेत्रातले अग्रणी आहेत, ते काय म्हणतात बघा. माइंडफुलनेस म्हणजे हेतुपुरस्सर, म्हणजे मुद्दामून, आत्ताच्या क्षणात म्हणजे वर्तमानात लक्ष देणं. आणि तेही कसं? तर कोणत्याही जजमेंटशिवाय, म्हणजे काय चांगलं काय वाईट याचा विचार न करता. आता इथे एक गोंधळ नेहमी होतो. माइंडफुलनेस आणि मेडिटेशन म्हणजे एकच का? तर नाही. यातील फरक समजून घेऊया. समजा माइंडफुलनेस ही एक अवस्था आहे, वर्तमानात पूर्णपणे जागे असण्याची. आणि मेडिटेशन किंवा ध्यान हे त्या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठीचं एक साधन आहे, एक प्रॅक्टिस आहे. सगळ्यात मोठा गैरसमज काय असतो माहितीये? की माइंडफुलनेस म्हणजे डोक्यातून सगळे विचार काढून टाकणं, मन रिकामं करणं. पण अजिबात नाही. खरं तर हे आपल्या विचारांशी असलेलं नातं बदलण्याबद्दल आहे. विचार करा, जसं काही आपण नदीकिनारी बसलो आहोत आणि विचारांचा प्रवाह फक्त बघतोय, त्यांना थांबवण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न न करता. ते येतात आणि जातात. आणि ही फक्त काहीतरी चांगली फिलॉसॉफी नाहीये, हे सायन्स आहे. ही प्रॅक्टिस आपल्या मेंदूची रचना आणि त्याचं काम करण्याची पद्धत अक्षरशः शारीरिक पातळीवर बदलते. यामागे एक वैज्ञानिक तत्व आहे, ज्याला म्हणतात न्यूरोप्लॅस्टिसिटी. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. डॉक्टर शॉना शॅपिरो यांनी हे एका वाक्यात खूप छान सांगितले. आपण ज्या गोष्टीचा सराव करतो ती गोष्ट अधिक मजबूत होते. म्हणजे आपण जे विचार, ज्या कृती वारंवार करतो त्यानेच आपला मेंदू घडत जातो. ह्या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत ॲक्टिव्हिटी डिपेंडंट प्लास्टिसिटी असंही म्हणतात. याचाच अर्थ काय? तर आपल्या हातात ती ताकद आहे की आपण जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टींचा सराव करून आपल्या मेंदूला अधिक सकारात्मक बनवू शकतो. आपण आपल्या सवयी बदलू शकतो. आणि हे सगळं फक्त बोलण्यापुरता नाहीये. न्यूरो इमेजिंग स्टडीजमध्ये, म्हणजे मेंदूच्या स्कॅन्समध्ये हे स्पष्टपणे दिसलंय. जे लोक माइंडफुलनेसचा सराव करतात त्यांच्या मेंदूचे काही विशिष्ट भाग, जसे की लक्ष केंद्रित करणारे, स्वतःबद्दल जागरूकता ठेवणारे आणि विचारांना भटकण्यापासून रोखणारे भाग, यात ठोस बदल झालेले दिसतात. ओके, म्हणजे यामागचं सायन्स तर खूपच इंटरेस्टिंग आहे. पण आता प्रश्न येतो की हे करायचं कसं? ह्याचा सराव कसा करायचा? तर चांगली बातमी ही आहे की हे आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप सोपं आहे. सुरुवात करण्यासाठी एक खूप सोपी आणि प्रभावी एक्सरसाइज आहे, जिला 5-4-3-2-1 ग्राउंडिंग एक्सरसाइज म्हणतात. जेव्हा मन खूप भटकत असेल ना, तेव्हा हे करून बघा. आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा 5 गोष्टींची नावं घ्या, ज्या आपण पाहू शकतो. मग 4 अशा गोष्टी ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, त्यांचा अनुभव घेऊ शकतो. त्यानंतर 3 वेगवेगळे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा, 2 वेगवेगळे वास घ्या आणि शेवटी एक अशी गोष्ट जिची चव आपल्याला जाणवतीये. असं केल्याने आपण लगेच ऑटो पायलट मोडमधनं बाहेर येतो आणि वर्तमानात परत येतो. आणि यासाठी कुठे लांब जायची किंवा कोणती खास तयारी करायची गरज नाही. कोणतं विशेष आसन किंवा अगरबत्ती लागत नाही. साधं चालणं सुद्धा एक माइंडफुलनेस प्रॅक्टिस बनू शकतं. फक्त चालताना जमिनीवर पडणाऱ्या पावलांकडे आणि आजूबाजूच्या जगाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपल्या रोजच्या साध्या साध्या गोष्टींमधूनच आपण वर्तमानात जगण्याचा अनुभव घेऊ शकतो.
पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. फक्त लक्ष देणं हे अर्धच काम झालं. खरा बदल तेव्हा घडतो जेव्हा आपण हे बघतो की आपण लक्ष कसं देतोय. आणि इथेच एक खूप महत्वाचा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट येतो, तो म्हणजे करुणा किंवा प्रेमळपणा. डॉक्टर शॉना शायपुरो यांचं संशोधन हेच सांगतं. जेव्हा आपण चुका झाल्या, स्वतःला दोष देतो, लाज वाटून घेतो, तेव्हा आपल्या मेंदूची शिकण्याची केंद्रच बंद होतात, म्हणजे बदल अशक्य होऊन बसतो. याउलट जेव्हा आपण स्वतःकडे प्रेमळपणे, करुणेने बघतो, तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि हेच डोपामाइन शिकण्याची केंद्र पुन्हा सुरू करतं आणि बदलासाठी आपल्याला तयार करतं. म्हणून माइंडफुलनेसची खरी व्याख्या काय आहे? तर ती आहे हेतुपुरस्सर करुणेने लक्ष देणं. हे फक्त जागे राहण्याबद्दल नाही, तर प्रेमळपणे आणि करुणेने जागे राहण्याबद्दल आहे. हाच यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? माइंडफुलनेसचं हे विज्ञान आणि सराव आपल्याला एक खूप मोठी ताकद देतं. ती म्हणजे निवड करण्याची ताकद. आपलं मन, आपली निवड. बघा, आपल्या आयुष्यात जे काही घडून गेलंय ते आपण बदलू शकत नाही, हे खरे आहे. पण आपण त्या गोष्टींचा अनुभव कसा घ्यायचा हे नक्कीच बदलू शकतो. आपल्या मनाची जबाबदारी आपण घेऊ शकतो आणि शांतता, एकाग्रता, करुणा यांसारखे गुण जाणीवपूर्वक वाढवू शकतो. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रत्येक क्षण, अगदी प्रत्येक श्वास ही एक नवीन संधी आहे. आपल्या त्या नेहमीच्या ऑटोपायलट मोडमधून बाहेर पडण्याची आणि वर्तमानाशी कसं नातं जोडायचं हे जाणीवपूर्वक निवडण्याची संधी. आणि शेवटी न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर डेव्हिड वागो यांचा एक प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. तो म्हणजे आपण आपलं मन नक्की कशाने भरणार आहोत.